अष्टमीनंतर आता दहीहंडी उत्सवासाठी हजारो गोविंदा आणि दहीहंडी मंडळ सज्ज झाली आहेत। त्यात हे विधानसभा निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे दहीहंडी स्पर्धेआडून राजकीय सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे। या सगळ्यात गोविंदांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यंदा गोविंदा पथकांचे विमे उतरवण्यात आले असून गोविंदांना त्याचा फायदा होणार आहे। मात्र विमा असला तरी सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। पाहूया उद्याच्या दहीहंडी बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचे असे थरावर थर लागणार आहेत। मंगळवारी दिवसभर गोविंदा पथक वेगवेगळ्या हंड्या फोडत नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यात हे विधानसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदाची दहीहंडी ही राजकीय चढाओढीचीही असणार आहे। मात्र या सगळ्यात आव्हान असणार आहे ते गोविंदांच्या सुरक्षेचं आणि त्यांना मिळणाऱ्या विमा संरक्षणाचं। दरवर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान शेकडो गोविंदा जखमी होतात। त्यातल्या काहींना तात्पुरत्या जखमा होतात तर काहींना कायमचं अपंगत्व येतं। अशा गोविंदांच्या भविष्याची तरतूद व्हावी यासाठी राज्य सरकारच्या पुढाकारानं विम्याची सोय करण्यात आली आहे। अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण आहे। हात पाय किंवा डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण। 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण। पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाखांचं विमा संरक्षण, तर जखमी झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी 1 लाखांची मदत अशी तरतूद करण्यात आली आहे। मात्र विमा असला तरी जीवाचा धोका पत्करू नका असा संदेश यापूर्वी जखमी झालेले गोविंदा देत आहेत। मुंबई आणि ठाण्यात नेहमीची दहीहंडी मंडळं मंगळवारच्या इव्हेंटसाठी सज्ज झाली आहेत। कुठं लाईव्ह म्युझिक, कुठं डीजे, तर कुठं सिनेमातील तारेतारकांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या देण्यात आल्या आहेत। निवडणुकीच्या वर्षामुळे भली मोठी बक्षीसही गोविंदा पथकांसाठी ठेवण्यात आली आहे। धारावीत 11,111 रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे। वरळीत भाजपच्या परिवर्तन दहीहंडीत 50 लाखांपेक्षा अधिक बक्षीस आहे। दादरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या हंड्या असणार आहेत। दोन्ही ठिकाणी लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। माटुंगा परिसरात दोन्ही शिवसेनांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत। घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी देशातील सर्वात मोठी दहीहंडी उभारत असल्याचा दावा केलाय। भांडूपमधील मनसेच्या दहीहंडीला 33,33,333 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय। विक्रोळीत मनसे आणि शिवसेना यांच्या वतीनं देखील लाखो रुपयांची बक्षिसं असलेल्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत। ठाण्यामध्ये सरनाईक यांच्या दहीहंडीप्रमाणेच मनसेचे अविनाश जाधव, शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्यातर्फेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। अंधेरी परिसरात भाजप आणि शिवसेनेकडून दहीहंडी उभारली जाणार आहे। बोरिवलीत प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत लाखोंची बक्षिसं आणि सेलिब्रिटींची एंट्री पाहायला मिळणार आहे। दरम्यान बदलापूरमधील शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचं सावट यंदाच्या दहीहंडीवर आहे। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बदलापूर साऊंड असोसिएशननं दहीहंडीला डीजेची कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 13 तारखेला जे आपल्या बदलापूरमध्ये जे कृत्य घडलंय त्याचा निषेध म्हणून आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही सर्व बदलापूरचे व्यावसायिक साऊंड व्यावसायिक आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही कुठलंही काम घेणार नाही आहोत। दहीहंडी आम्ही ही रद्द करत आहोत आणि ती साऊंड मुक्त आम्ही ही करणार आहोत, जेणेकरून त्या चिमुकलीला आम्ही सपोर्ट करतोय। नाही, खरं तर ज्या बदलापुरात ही मागच्या आठवड्याची वाईट घटना घडली त्याच्या निषेधार्थ बदलापूर शहरातली दहीहंडी रद्द केलेली आहे। बदलापूरमधले काही साऊंड ऑपरेटर असतील, साऊंड सिस्टम देणारे असतील, त्यांनी निषेध म्हणून डीजे देणार नाही असं जाहीर केलेलं आहे। त्यांना एक सपोर्ट म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही डोंबिवलीतली एक आमची शहराची जी असते ती दहीहंडी करणार नाही आहोत यावर्षी। दहीहंडी उत्सवाला असणारं सांस्कृतिक महत्त्व आणि त्याभोवती गुंफलं गेलेलं कोट्यवधींचं अर्थकारण यामुळे गेल्या 2 दशकांपासून या उत्सवाला मोठ्या सेलिब्रेशनचं स्वरूप आलंय। मात्र सेलिब्रेशनच्या नादात गोविंदांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक आहे। दहीहंडीचा आनंद जरूर लुटा, मात्र अतिधाडसामुळे भविष्यावर विरजण पडणार नाही याचीही काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।